गुन्हेगारी कायदा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? चोरी, हल्ला, खून, बरोबर. पण या सगळ्यांच्या मागे ना एक छुपी ऑपरेटिंग सिस्टम काम करत असते. काही असे गुप्त नियम जे प्रत्येक गुन्ह्याच्या व्याख्येवर आणि शिक्षेवर परिणाम करतात. चला आज तेच नियम उलगडून पाहूया. आता एक जरा विचार करायला लावणारा प्रश्न. एखाद्या व्यक्तीने काहीही केलेलं नाही तरीही तिला खुनासाठी दोषी ठरवता येईल का? वरवर पाहता हे अशक्य वाटतं, नाही का? पण कायद्याच्या जगात या प्रश्नाचं उत्तर होय असू शकतं, आणि त्या होकारातच कायद्याची काही मोठी रहस्य दडलेली आहेत. या कोड्याचं उत्तर कायद्याच्या मूलभूत नियमांमध्येच आहे. ते नियम समजले की सगळं चित्र आपोआप स्पष्ट होईल. चला मग पाहूया पहिला नियम. ओके, तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम तो आहे अपवादांचा. असं समजा की प्रत्येक कायद्यात एक इनबिल्ट सेफ्टी नेट असतं. जरी ते प्रत्येक वेळी स्पष्टपणे लिहिलेलं नसलं तरी ते अस्तित्वात असतंच. म्हणजे बघा, याचा अर्थ असा की जेव्हाही आपण कोणत्याही गुन्ह्याबद्दल बोलतो तेव्हा कायद्यातले सामान्य अपवाद आपोआपच लागू होतात. हे असे नियम आहेत जे सगळ्या गुन्ह्यांना लागू होतात, त्यामुळे ते प्रत्येक कलमात पुन्हा पुन्हा लिहिण्याची गरज नसते. आणि हे काही आपण हवेत बोलत नाहीये. हे थेट कायद्याच्या पुस्तकातून आलेलं आहे. कलम 3(1) स्पष्टपणे सांगतं की गुन्ह्याची प्रत्येक व्याख्या या अपवादांच्या अधीन असेल. हे समजायला एक एकदम सोपं उदाहरण घेऊया. कलम 3(अ) नुसार 7 वर्षांपेक्षा कमी वयाचं मूल कोणताही गुन्हा करूच शकत नाही. म्हणजे जरी एखाद्या लहान मुलाकडून काही चुकीचं घडलं तरी त्याला गुन्हेगार मानलं जात नाही. हा झाला एक सामान्य अपवाद. चला आता एका दुसऱ्या इंटरेस्टिंग नियमाकडे जाऊया. इथे आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या लोकांनी केलेली छोटी छोटी कामं मिळून एक मोठा गुन्हा म्हणजे खून कसा बनतो. यालाच म्हणतात समान उद्देशाचं प्रकरण. कल्पना करा की अ आणि ब या दोघांनी मिळून क ला मारायचा कट रचला. प्लॅननुसार अने थोडं विष दिलं, पण ते एवढं नव्हतं की त्याने मृत्यू होईल. मग थोड्या वेळाने बने आणखी थोडं विष दिलं आणि दोन्ही डोसेसच्या एकत्रित परिणामामुळे कचा मृत्यू झाला. मग आता खरा प्रश्न हा आहे की खुनी कोण? अ ज्याने पहिला डोस दिला, ब ज्याने दुसरा डोस दिला, की दोघंही? कायदा याबद्दल काय म्हणतो? ह्याचं उत्तर आहे समान उद्देश या तत्वात. कायदा म्हणतो की जर अनेक लोकांनी मिळून एकाच गुन्हेगारी उद्देशाने एखादं कृत्य केलं तर त्यातील प्रत्येक जण त्या संपूर्ण गुन्ह्यासाठी जबाबदार असतो. अगदी असं जणू काही त्यांनी तो गुन्हा एकट्यानेच केला आहे. आणि पुन्हा एकदा हे तत्व कायद्यातच स्पष्टपणे लिहिलेलं आहे. कलम 5 मध्ये हेच सांगितलंय की समान उद्देश असेल तर जबाबदारीही समानच असते. तर या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर अ आणि ब दोघेही खुनासाठी दोषी आहेत. जरी त्यांची कामं वेगळी होती तरी त्यांचा हेतू, त्यांचा उद्देश एकच होता, कला मारणे. त्यामुळे कायद्याच्या नजरेत ते दोघेही समान गुन्हेगार आहेत. आता कायद्याच्या एका अशा भागाकडे बघूया जो अजूनच इंटरेस्टिंग आहे. कधीकधी काहीतरी न करणं सुद्धा गुन्हा ठरू शकतो. हो, बरोबर ऐकलं. याला कायद्याच्या भाषेत अवैध वगळणे असं म्हणतात. हे बघा, फरक समजून घेऊया. गुन्हेगारी कृत्य म्हणजे काय तर समजा कैद्याला मारहाण करणं. तर गुन्हेगारी वगळणे म्हणजे काय तर ज्या कैद्याला अन्न देण्याची जबाबदारी आहे त्याला जाणीवपूर्वक अन्न न देणं. दोन्ही गोष्टींचा परिणाम गंभीर असू शकतो. कायदा याबद्दल एकदम क्लिअर आहे. तो काय म्हणतो बघा, जिथे कृत्य हा शब्द वापरला जातो तिथे त्याचा अर्थ अवैध वगळणे असाही होतो. म्हणजेच कायद्याच्या नजरेत जिथे तुमचं कर्तव्य आहे तिथे काहीतरी न करणं हे गुन्हा करण्याइतकंच गंभीर असू शकतं. आता याचंच एक उदाहरण पाहूया. 2 तुरुंग अधिकारी आहेत अ आणि ब, आणि त्यांच्यावर एका कैद्याची क ची जबाबदारी आहे. ते दोघे मिळून ठरवतात की क ला उपाशी मारूया, आणि ते त्याला अन्न देत नाहीत, ज्यामुळे क चा भुकेने मृत्यू होतो. आता तुम्हाला वाटेल की ही काल्पनिक परिस्थिती आहे, पण नाही, कायद्याने याचाही विचार केलेला आहे. कलम 8 मधलं उदाहरण ब अगदी याच परिस्थितीबद्दल सांगतं की जेव्हा जबाबदार व्यक्ती आपलं कर्तव्य पार पाडत नाही आणि त्यामुळे मृत्यू होतो तेव्हा काय होतं. म्हणजे या केसमध्ये ते दोन्ही तुरुंग अधिकारी खुनासाठी दोषी आहेत. त्यांचं कर्तव्य होतं कैद्याला अन्न देणं, आणि ते त्यांनी केलं नाही. त्यांचं हे न करणं म्हणजेच अवैध वगळणं. हेच गुन्हेगारी कृत्य ठरलं. आता आपण एका अशा कॉन्सेप्टकडे आलोय जी खरंच खूप गुंतागुंतीची आहे. असं होऊ शकतं का की एकाच घटनेत एकाच कृत्यासाठी 2 लोकांना वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलं जाईल? याचं उत्तर त्यांच्या मानसिकतेत, त्यांच्या इंटेन्शनमध्ये दडलेलं आहे. हे आपल्या साध्या लॉजिकला जरा धक्का देणार आहे, नाही का?
हल्ला एकच, मृत्यू एकाच व्यक्तीचा, पण त्यात सामील असलेले लोक वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरू शकतात. हे कसं शक्य आहे? ही सारणी बघा, म्हणजे सगळं क्लिअर होईल. इथे आहे, तो वर हल्ला करतो, पण तो खूप रागाच्या भरात आहे, ज्याला कायद्यात गंभीर प्रक्षोभ म्हणतात. त्यामुळे त्याचा गुन्हा सदोष मनुष्यवध ठरतो, जो खुनापेक्षा कमी गंभीर मानला जातो. पण चं काय? तो ला मदत करतोय, पण त्याचा उद्देश स्पष्ट आहे. त्याला ला ठार माळायचंच आहे. दोघांची मानसिकता पूर्णपणे वेगळी आहे. आणि हो, कायद्यात यासाठी सुद्धा एक स्पष्ट तरतूद आहे. कलम 9 हेच सांगतं की एकाच गुन्हेगारी कृत्यात सामील असलेले लोक त्यांच्या वैयक्तिक मानसिकतेनुसार वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले जाऊ शकतात. म्हणूनच सदोष मनुष्यवधासाठी दोषी, तर थेट खुनासाठी. तर आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते फक्त कायदेशीर नियम नाहीत, तर ते आपल्या न्यायव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. हे मूलभूत नियम न्यायप्रणालीला योग्य आणि तर्कसंगत निर्णय घेण्यास मदत करतात. चला तर मग आजच्या या विश्लेषणातून आपण काय शिकलो, एक नजर टाकूया. पहिलं म्हणजे कायद्यात नेहमीच अपवाद असतात. दुसरं, समान उद्देशाने केलेलं कृत्य सर्वांना जबाबदार ठरवतं. तिसरं, कर्तव्य असताना काही न करणे हे सुद्धा एक कृत्यच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, गुन्हा ठरवताना व्यक्तीची मानसिकता निर्णायक असते. म्हणजे बघा, कायदा फक्त आपल्या कृतीसाठीच नाही, तर कधीकधी काही न केल्याबद्दलही आपल्याला जबाबदार धरतो. यातून एक मोठा नैतिक प्रश्न उभा राहतो. एका व्यक्तीच्या जबाबदारीची रेषा नक्की कुठे संपते आणि दुसऱ्याला मदत करण्याची आपली जबाबदारी कुठे सुरू होते? याचं उत्तर फक्त कायद्याच्या पुस्तकात नाही, ते आपल्या सगळ्यांच्या विचारात आहे.